तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाचं दर्शन घेतानाची दृश्य आपण पाहतोय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या पत्नी देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाचं लालबागच्या राजाचं दर्शन आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब सहपरिवार नतमस्तक झालेले आहेत। आपल्या नातवासहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या पत्नी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। सहकुटुंब शिंदे परिवाराचं हे लालबागच्या राजाचं दर्शन आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून लालबागच्या राजाचं चरण स्पर्श दर्शन बंद केले जाणार आहे आणि रात्री 12 नंतर लालबागच्या राजाचं मुखदर्शन देखील बंद केले जाणार आहे। भाविकांची आता मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी देखील आता लालबागच्या मंडळाच्या वतीने केली जाते आहे आणि तत्पूर्वी आता शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। सहकुटुंब ते लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत, ही दृश्य आपण पाहतोय। गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देखील त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। लालबागच्या राजाचं मनमोहक हे रूप देखील आपण पाहतोय। गेली 10 दिवस आपल्या लाडक्या भक्तांचा पाहुणचार घेतलेला बाप्पा उद्या विसर्जन केले जाणार आणि त्यासाठी आता विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी देखील ही आता जय्यत अशा पद्धतीची मंडळाच्या वतीने करण्यात येते आहे। त्यासाठी दर्शनाची रांग देखील रात्री 12 वाजता बंद केली जाणार आहे। चरण स्पर्श दर्शनाची रांग आज संध्याकाळी 6 वाजता तर मुखदर्शनाची रांग रात्री 12 वाजता बंद केली जाईल। विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी मंडळाची जी तयारी आहे त्या तयारीसाठी अवधी लागतो आणि त्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। संपूर्ण 10 दिवस अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। कला, सांस्कृतिक, राजकीय असेल, यासोबतच सामाजिक असेल, अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले होते। दरवर्षी या देशातूनच नव्हे तर जगभरातून, परदेशातून देखील हजारो भाविक येत असतात। महाराष्ट्रातील लाखो भाविकांची गर्दी आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी होत असते। गर्दीचा विक्रम या ठिकाणी मोडला जात असतो। आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तब्बल 1.5 दिवसाच्या रांगेमध्ये हे सगळे भाविक उभे असतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेत असतात। नवसाला पावणारा गणपती अशी या लालबागच्या राजाची ओळख आहे आणि आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी नवस फेडण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। लाखोंच्या संख्येने भाविकांनी आतापर्यंत आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंय, लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब सहपरिवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत, ही दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।